डॅश समेशन एफ एक्स डॅश याला काय म्हणतात 22. किती आलं हे 22. मग शोधला आपण समेशन एफ एक्स डॅश त्याचा स्क्वेअर बरोबर. ठीक आहे किती आहे 2 1 2. इथपर्यंत समजलं सगळ्यांना. त्याच्यानंतर काय इथे लिहायचं बाय अप्लाइंग फॉर्म्युला. बाय अप्लाइंग फॉर्म्युला सूत्राचा वापर करून मराठीमध्ये. ठीक आहे आता सूत्राचा वापर करून लिहायचं. त्याच्यानंतर आपला फॉर्म्युला अप्लाय करायचा एस डी. हे साइन कशात आहे एस डीच आहे बरोबर. लॉन्ग अंडर रूट आहे त्याच्या पहिले काय करायचं इथे आय गुणिले करायचं. समेशन एफ एक्स डॅश स्क्वेअर मायनस समेशन एफ एक्स डॅश ब्रॅकेटचा स्क्वेअर असा आहे फॉर्म्युला. तुम्हाला फॉर्म्युला पाठवणं करायची गरज नाही. जेवढी 5 प्रॉब्लेम आहे 10 मार्काचे ते फॉर्म्युले ऑलरेडी तुमच्या पेपरमध्ये हे बघा असे प्रिंटेड असतात. हे दिसतात ऑलरेडी प्रिंटेड असतात आणि एन सुद्धा काढून दिलेला असतो. ठीक आहे तर तुम्हाला हे फॉर्म्युले 10 मार्काचे पाठांतर करायची गरज नाही. पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. पुटिंग द व्हॅल्यू इन द फॉर्म्युला. आता व्हॅल्यू पुटअप करायची आहे पण सगळ्यात पहिले आता आलंय इथे आय. उदाहरणार्थ कुठे आय दिलाय का नाही. तर सगळ्यात पहिले आय कसं काढायचं ते लक्षात घ्या. आय काढायच्या 2 पद्धती आहे. पहिली पद्धत याला म्हणतात लोअर लिमिट ऑफ द ग्रुप. याला म्हणतात अप्पर लिमिट ऑफ द ग्रुप. वर्गाकारांची न्यूनतम मर्यादा वर्गांतराची उच्चतम मर्यादा. लोअर लिमिट ऑफ द ग्रुप अप्पर लिमिट ऑफ द ग्रुप. म्हणजे सगळ्यात सोप्या भाषेत छोटी संख्या मोठी संख्या. ठीक आहे या L1 मध्ये आणि या L1 मध्ये कितीचं अंतर आहे 5चं. एक ते या पद्धतीने काढा. आय ही डायरेक्ट पद्धत आहे. निरीक्षणाने तुम्ही पटकन आय काढू शकता. किंवा आयचा एक फॉर्म्युला आहे. आयचा फॉर्म्युला असा आहे पहा u मायनस एल प्लस 1 अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट प्लस 1. आता याच्यात पहा पहिला ग्रुप ओपन कोणताही ग्रुप घेतला तरी चालते. अप्पर लिमिट काय 74 मायनस लोअर लिमिट काय 70 प्लस 1. 74 म्हणून 70 गेले 74 में से 70 काय 4 प्लस 1 आन्सर इज 5. एक तर या फॉर्म्युलेनुसार तुम्ही आपला आय काढू शकता किंवा डायरेक्ट यात पहिल्या 2 ग्रुप मध्ये कितीचं अंतर आहे ते पाहून तुम्ही तुमचा आय काढू शकता. कोणती पद्धत आवडली. या पद्धतीने आपला आय काढायचा. म्हणजे उदाहरण इथे लिहायचे इथे आय बरोबर 5. त्याच्यानंतर 5 गुणिला समेशन एफ एक्स डॅश स्क्वेअर किती काढला हा बा समेशन एफ एक्स डॅश स्क्वेअर आहे. याचा अर्थ हा होतो 212 नाही तर हे लिहून ठेवाल 212 भागिला एन किती आहे 50 मायनस समेशन एफ एक्स डॅश समेशन एफ एक्स डॅश म्हणजे हे 22 मायनस सॉरी डिवाइडेड बाय 50 ब्रॅकेटचा स्क्वेअर. इतकं समजलं का. त्याच्यानंतर 5 गुणिला 212 भागिला 50 करा किती येते सांगा पटापट करा. 212 भागिला 50 4 पॉइंट किती येते लॉंग सांगा 4.24 अप्रॉक्स सांगितलं का एवढं लिखायचं इतना याद है. यहाँ पे कभी भी 2 ही वैल्यू लिखना पॉइंट के बाद. कितना लिखने 2 वैल्यू माइनस 22 भागिला 50 किती होतं सांगा 22 भागिला 50 किती होतं सांगा 0.44. इकडे सुद्धा काय घ्यायच्या 2च व्हॅल्यू घ्यायच्या. पॉइंट नंतर किती व्हॅल्यू घ्यायच्या 2. हे इथे लिहायचं नाही पेपर मध्ये. ते तुम्हाला संबंध आहेत लिहून आलो मी इथे. पॉइंट नंतर इथे 2 घ्यायच्या.